एका जंगलामध्ये बकरी आपल्या पिलांसोबत राहते. गोष्ट त्याला लक्षपूर्वक आहे का? मनोरंजक गोष्ट आहे. आपल्या पिलांसोबत ती बकरी राहते. बकरीचे 4 पिलू असतात, छोटे छोटे. एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आनंदामध्ये ती बकरी राहते. साहजिक आहे, कुणाचं चांगलं चालतं, कुणाचं आनंदमय चालतं, तो कुणाला पटत नाही. बरोबर आहे की नाही? त्या बकरीचे एवढं आनंदमय जीवन चालतं. ती बकरी आपल्या मुलाबाळांसोबत खेळते, व्यवस्थित एकदम आनंदात राहते. पण त्याच्या झोपडीच्या बाजूलाच लांडगा त्या बकरीची वाट बघतो की बकरी कधी बाहेर जाईल घराच्या बाहेर आणि मी कधी या पिलांवर झपटा मारेल, म्हणजे त्या पिलाची शिकार कधी करेल, असं तो लांडगा वाट बघत असतो. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, पण त्या बकरीला काही दिवसानंतर चारा पाण्यासाठी बाहेर जावं लागत होतं. मग काय झालं, ती बकरी आपल्या पिलांना समजून देते, माझ्या प्रिय बाळांनो, बाहेर घराच्या बाहेर निघायचे नाही, बाहेर हिंस्र प्राणी असतात, तो तुम्हाला मारून टाकते. छोटे छोटे पिलू असतात. मग ते लहानचं पिलू म्हणतो, अगं आई, तू आम्हाला म्हणतेस की घराच्या बाहेर जायचे नाही, बाहेर प्राणी असतात ते तुम्हाला मारून टाकते, मग आम्ही काय करायचं? जेव्हा तू बाहेरून येशील तेव्हा आम्ही कसं वाटायचं की बाहेर तुम्ही जाय असा? तेव्हा तिची बकरी आपल्या पिलांना एक टीप देते, बाळांनो, मी तुम्हाला एक गाणं म्हणून दाखवते, जर तेच गाणं जर मी बाहेर म्हटलं तर समजायचे मीच आहे असं. मग ते म्हणते, आई कोणतं गाणं? तेव्हा ती बकरी म्हणते, हा, दार उघडा बाळांनो, आई तुमची आली, तुमच्यासाठी छान छान खाऊ घेऊन आली. बघा, आता हे गाणं जर तुम्ही मी म्हटलं तर तुम्ही दार उघडायचं, नंतर दार उघडायचं अशी समजूत ती आपल्या बाळाला देऊन ती बकरी चालली जाते. मग तो बाहेरच कोण होतं बाहेर? तो बाहेर बघत होता ना, बकरी कधी जाते घराच्या बाहेर असं. लगेच जशी ती बकरी घराच्या बाहेर टाकली आणि काही अंतरावर गेली, तेवढा तिथे लांडगा आला. लगेच दार वाजवलं. आता ज्याचा त्याचा आवाज, ज्याची त्याची कला ज्याला मिळते, तो लांडगा आपल्या आवाजात म्हणाला, दार उघडा बाळांनो, आई तुमची आली, तुमच्यासाठी छान छान खाऊन घेऊन आली. आता बघा, सगळ्यात पिले काही सारखे राहत नाही. लगेच आई आली, आई आली, आई आली. कोणी ते आपल्याच आईचा आवाज आहे असे तर काही बाकीचे विचार करत नव्हते. आई आली, आई आली. पण बाकीचा जो छोटा होता तो फार आगाऊ असतो. जो छोटा पिलू असतो की नाही, सगळ्यात लहान, तो फार आगाऊ असतो आणि आगाऊ हा हुशार असतो. अरे मूर्खांनो, आई आत्ता तिने लगेच परत येईल का? तो छोटासा पिलू आपल्या मोठ्या भावनाला म्हणतो, अरे मूर्खांनो, आई आत्ताच गेली, आई का लगेच परत येईल का? बाहेर कोणीतरी असेल. अरे आपल्या आईचे किती गोड आवाज होता आणि हा आवाज कोणाचे? लगेच ते सगळेजण अजून पुन्हा ऐकतात. अजून पुन्हा लांडगा, आता त्याच्या बकरीचा आवाज, लांडग्याचा आवाज अलग अलग असतो. लगेच त्याच आवाजात म्हणाला पुन्हा. सगळं आपल्या ते सगळं छोटे छोटे पिलू आपल्या आईचा आवाज नाही असं म्हणतात आणि म्हणतात, हे लबा लांडग्या, लबा लांडग्या, हे आमच्या आईचा आवाज नाही आहे, तू लांडगा आहेस, माझ्या आईचा आवाज किती गोड आहे. तो लांडग्याला प्रश्न पडला, साला पिलू फार हुशार येतात. त्या लांडग्याला प्रश्न पडला, पिलू फार हुशार आहे, पण लांडगा शेवटी काय करतो, मी पण तुमची शिकार करूनच राहील. मग लांडगा जंगलात गेला. त्याला वाटलं असेल की मध माहिती आहे तुम्हाला, मध खाल्ल्यानं आपला गळा चांगला होतो, आवाज चांगला निघतो. मग तो लांडगा गेला आणि मध थोडा खाल्ला. खरंच त्याचा आवाज चांगला झाला आणि काही वेळानंतर पुन्हा आला. पुन्हा आल्यानंतर तेच सूर, तेच गाणं त्या बकरीच्या आवाजामध्ये म्हटलं. तर बकरीच्या आवाजामध्ये म्हटलं, आपले सगळे ते पिलू, अरे आता खरीच आई आली बरं का, बघ किती गोड आवाज आहे, आता खरंच आई आले, बघ आपल्या आईसारखीच गोड आवाज आहे. तो छोटाफार आगो असतो, तू मग अरे मूर्खानं थांबा रे तुम्ही रे, नंतर म्हणून जाशाल. मग
तो छोटा पिल्लू दरवाजाजवळ जातो आणि असा फटीतून बघतो तर बाहेर नांगं दिसतो त्याला. हा नंतर असं तो पुन्हा दार उघडत नाही. लगेच तो छोटासा पिल्लू खालून बघतो असं, अरे तुम्हाला जरी वाटतं आपल्या आईचा आवाज आहे, गोड आवाज आहे, पण खालून बघा दरवाजाचं खालून ते पाय कसे काळे काळे दिसत आहे. हा लांडग्याचे पाय दुकान मरून जाशाल तुम्ही. मग तरी त्यावरून दार उघडत ते सगळे ते छोटे छोटे पिल्लू म्हणतात, ए लवा लांडग्या, माझ्या आईचे पाय सुंदर आहे, तुझे पाय काळे कुठे आहे. मग तो लांडगा पुन्हा काय करतो, थांबा तुम्ही फार हुशार लागता पण तुमचे शिकार करणारच. मग काय होतं, तो लांडगा गावात जातो आणि आपल्या पायांना पीठ लावून येतो. काय लावून येतो, जसे ते बकरीचे पाय पांढरे शुभ्र असतात की नाही तसे ते पीठ लावून येतात आणि पुन्हा काही वेळानंतर पुन्हा येतो आणि बकरीच्या आवाजामध्ये ते गाणं बोलून ते दार ठोकतो. सगळं त्या पिलांना वाटतं आता आपली नक्की आईच असेल. पिलांना काय वाटतं, आईला फार वेळून गेला, आता आपली नक्की आईच असेल. पण तो छोटा पिला अजून म्हणतो, तुम्ही नाही करा, आई नाही आहे. ऐका, आई नाही आहे. पण त्याचे काय ते छोटे ते मोठे मोठे असतात की ते 3 भाऊ, ते काय त्याचे ऐकत नाही आणि दार उघडतात. दार उघडल्यानंतर तो लांडगा हसत हसत म्हणतो, मी काही तुमची आई नाही, मी काही तुमच्यासाठी खाऊ आणलं नाही, तर मी खाऊ नाही आणला पण मी तुम्हाला खाणार. बापरे बाप, आता करायचे काय. सगळे ते छोटे छोटे पिल्लू इकडचे तिकडं भरपूर आपल्या ते घरामध्ये कोण कुठं लपतो तो, कोण कुठं लपतो तो, कोण कुठं लपतो. आता छोटासा पिल्लू होता तो एका चुलीमध्ये एका चुल्याच्या आड तो लपून गेला. आता काय झालं, लांडग्याने एकाला पक्काला टाकलं पिशूमध्ये, दुसऱ्याला टाकलं, दुसऱ्याला पक्काला टाकले पिशूमध्ये, तिसऱ्याला टाकलं पिशूमध्ये आणि ती पिशू बांधून घेतली. त्याला काय माहिती ते बकरीचे किती पिल्ले असं, त्याला 3 वाटलं, 3ला बांधून घेतला आणि मस्तपैकी असं पिशवी टांगले आणि जंगलाच्या दिशेने तो निघाला एकदम आनंदात. आनंदात आज तर माझी पार्टी झाली, आज तर माझी काय झाली, पार्टी झाली. मी आज बकरीचं एकदम छोट्या छोट्या पिलांचं मांस खाईल मी, असं आनंदात तो त्या पिशवी घेऊन असं खांद्यावर पिशवी लटकवली आणि जंगलाच्या दिशेने निघाला. मित्रांनो, काही काळानंतर त्या ठिकाणी बकरी आली. बकरी आल्यानंतर त्याला दरवाजा उघडा दिसला. सगळं घरातील सगळे ते वस्तू इकडे तिकडे विखुरलेले दिसले. बकरी घाबरली. माझ्या प्रिय बाळांनो, माझ्या प्रिय बाळांनो, पण तिथे बाळ होते का, तो जेमतेम बिचारा त्या चुलीच्या आडमध्ये लपलेला छोटासा पिल्लू, त्याला वाटला आता आपली नक्की आई आली, आपली नक्की आई आली. तो त्या चुलीच्या आडूतून येऊन आईला मिठी मारली आणि सांगितलं रडत रडत, आई तो दृष्ट लांडगा आला होता, आई तो दृष्ट लांडगा आला होता आणि आपल्या लहान आपल्या भावांना तो पिशवीमध्ये टाकून. बघा मित्रांनो, जशी ताई त्या पिलाने सांगितलं रडत रडत, त्या बकरी फार संतापली. त्या दृष्ट लांडग्याला मी धडा शिकविला, चल तो कोणत्या रस्त्याने निघाला असेल. मग तो छोटासा पिल्लू आणि बकरी त्या जंगलाच्या रस्त्याने निघाला. काही काळानंतर काही अंतरावर तो लांडगा जे पिशवी ठेवली होती ना त्या छोट्या छोट्या पिलांना ठेवून बांधलेली, त्या पिशवी ठेवून दिला. त्याला असं वाटलं आता घरी जाईल मस्तपैकी थोडा आराम करून घ्यावा झाडाखाली. या आता आपली पार्टी जी आपल्याला मेजबानी आहे, त्या लांडग्याने काय केला, ते जे छोटे छोटे पिल्लू होते त्या पिशवीमध्ये बांधलेले एका बाजूला ठेवून दिले आणि झाडाखाली मस्तपैकी तो झोपून गेला. तो स्वप्न पाहू लागला. काय स्वप्न पाहत असेल बरं तो, पिलांची पिलांची पार्टी करेल असं तो मस्तपैकी स्वप्नामध्ये तो स्वप्न पाहत होता, झोपलेला होता. ती बकरी आणि त्याचं छोटं पिल्लू तिथं आले. त्या पिशवीमध्ये ते पिल्लू होते ते जिवंत होते. ते पिशवी असे हालचाल करत होते. हे पाहिल्यानंतर त्या बकरीला थोडा धीर वाटला, नाही माझ्या बाळ कसे आहेत, जिवंत आहे. त्या बकरीला थोडं धीर वाटलं.
तो झोपला होता लांडगा. ती बकरी जवळ आली, पिशवी सोडली आणि त्या पिशवीतून एक एक आपलं पिलू बाहेर काढलं आणि त्या पिशवीमध्ये सगळं दगड भरून दिले. काय भरून दिले? दगड. आणि त्या आपल्या पिल्लाला घेऊन असं बाजूला लपून बसले. काही वेळानंतर त्या लांडग्याला आपल्या स्वप्नातून जाग आली. त्याने उचलले ते दगडाची पिशवी. आता बघा, सुरुवातीला पिलू होते, आता काय होते? सुरुवातीचं वजन आणि आताचं वजन जास्त. आता वजन जास्त. त्या लांडग्याला वाटलं झालं आता हे जे पिलू आहे ते मरून गेले असते म्हणून ते जळ लागतंय. आणि जसं कसं त्याने आपलं ते गाठोडा उचलला आणि तो रस्त्याच्या कडेला निघाला. निघता क्षणी नदीच्या काठावर किंवा नदीमधून जात असताना त्याचे पाय घसरलं आणि तो पाण्यात बुडत वाचवा वाचवा वाचवा. आणि ही सगळी गंमत त्याची ते छोटे छोटे पिलू आणि बकरी पाहत होते. आता मला सांगा, या ठिकाणी ते बकरी त्याला वाचवायला जाईल का? गोष्ट समजली. तर मित्रांनो, या गोष्टीवरून आपण असं म्हणतात, जैशी करणे तैशी करणे. आपण जर दुसऱ्या साईड जर वाईट केला तर आपल्या देखील वाईट होतं. म्हणून कोणाचे वाईट करायचे नाही आणि कुणाचं वाईट व्हावं अशी देखील मनात शंका ठेवायची नाही. धन्यवाद.